मेरे को वीडियो ही नहीं लेते। स्मूथ झालं पाहिजे, तुमचं प्रोडक्ट तिथून निघालं नाही पाहिजे, बरोबर? घेतला प्रॉपर ऍप्लिकेशन आपण स्प्रेड करणार आहे आणि त्याच्यासोबत प्रोडक्ट पण बघा. हवेने प्रोडक्ट काय होतं, सुकतं आणि लगेच ड्रायनेस येतो. आता म्हणून एअरब्रशचे फाउंडेशन हे पाण्यासाठी पातळ असतात. ते जर थिक फाउंडेशन जर दिले, आता बघा काही मशीन असे पण आले एअरब्रशचे, तर ते त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं पण फाउंडेशन टाका, त्याला डायल्यूट करा, म्हणजे डायल्यूटर पण मिळतं, त्याला डायल्यूट करा आणि त्याचं पातळ फॉर्ममध्ये करा आणि स्प्रेड करा. पण त्या मेकअपमध्ये आणि जो हा आपण प्रोफेशनल ते जे एअरब्रशचे फाउंडेशन आहे ते वापरून मेकअप करतो, त्या दोन्हीमध्ये खूप डिफरन्स. जो तुम्ही हा मेकअप करता, जो एकदम लोकल एअरब्रश 4000 येतं ना, काहीतरी पिंक कलरचं बघा, खाली जाण्याचं बॉटल सारखं येतं आणि त्याच्यावरती ती कर्ण असते आणि डायरेक्ट फिरवायचं. त्या फाउंडेशनने काय होणार आहे, त्याच्याने काय होणार आहे, एकतर तुमचा लुक जो आहे तो कॅमेराला रिफ्लेक्ट होणार आहे. रिफ्लेक्ट म्हणजे काय, लाईटला किंवा कॅमेराला लाईट पडली की खूप वाईट दिसणार, लाईट बाजूला गेली की नॉर्मल दिसणार. आणि मोस्ट एअरब्रश आता हिच्या फेसला हेअर लाईन सुद्धा आहे. आता तुम्ही कव्हरेज करताय, नंतर एअर ब्रश करणार आहे ना? काय होतं, जेव्हा आपण एअर ब्रश करतो त्यावेळेस डबल लेअरिंग होतं, बरोबर? त्यानंतर काय करणार आहे, मी ते हायलाइटिंग करणार आहे. ऑइल नाही लावलं काढता एकच शेड वापरतो आपण 22 आहे. तेव्हा जेव्हा आपण कुठली इंटरनॅशनल प्रोडक्ट वापरतो ना, त्याच्यामध्ये ना सगळ्या कंट्री वाईज शेड्स दिलेले असतात. लाईट न्यूट्रल शेड असतात ना, ते आपल्या महाराष्ट्रासाठी स्पेशली चांगलं करतो. मशीन चालू झालंय, मशीनचा आवाज येतोय तुम्हाला? एकदा ऑपरेटिंग कसं आहे म्हणजे हे फक्त जस्ट बघायचं, ऑपरेटिंग नाही. ऑपरेटिंग कोणालाच नाही भेटणार. नाही दाखवा असं. हा ऑपरेटिंग दाखव ना, मी कसं होणार ते. एअरब्रशचा निडल आहे ना, खूप नाजूक असतात. हा जर ट्रिगर जोरात सोडला ना तुम्ही चुकून जरी, तर ती सुई आहे ना पुढची जी निडल ती तुटून जाईल. खूप नाजूक असते. त्याच्यामुळे हे ना, जेव्हा तुम्ही स्पेशल याचा क्लास कराल त्यावेळेस तुम्हाला ते हातात दिलं जातं. त्याची कॉस्ट वेगळी असते. हे फक्त आम्ही शो करतो, तुम्हाला दाखवतो. हे मग तुम्हाला जर एकदम प्रॅक्टिसच करायची असेल, तुम्हाला तुमचं स्वतःचं घ्यावं लागेल, तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस मिळेल. इथे मी काय करते, बॉम्बे शेड घेते. फाउंडेशन मेकअप स्टुडिओ आहे, ज्या कंपनीचं तुमच्या थिकनेसच्या हिशोबाने असतं. कारण आता टेक्टूचे पण आहे माझ्याकडे, पण त्याचे फाउंडेशन याला चालत नाही, याचे फाउंडेशन त्याला चालत नाही. त्याचे फाउंडेशन एकदम पाण्यासारखे, त्याला ब्लेंडर नाही चालत, याला ब्लेंडर चालतं. इथे मी काही टाकला, पहिलं बॉम्बेज टाकलाय. बॉम्बेज आता आयवरी टोन मिक्स करते थोडंसं. मी हा जो ट्रिगर आहे हा दाबला की काय होणार आहे, हवा बाहेर येणार आहे. दिसतंय, हवा बाहेर येते. ही फक्त हवा आहे, याच्यावर करते मी हवा आहे. ठीक आहे. आता मी जसा ट्रिगर मागे येणार आहे ना, लगेच त्याच्यातून प्रोडक्ट पण येते. दाबलं मी, हवा बाहेर आली. आता हा ट्रिगर मी थोडा मागे घेणार, त्याच्यावरती प्रोडक्ट येते. ओके. याला तुम्ही जितकं जवळ कराल तितका पॅच बनणार. त्याला तुम्ही जितकं एक लेवलला ठेवाल तितकं तुम्हाला स्मूथ इफेक्ट येईल. बघा जवळ आले की असं बनणार.
लांबून केलं तर असं बघा. मग कसं पाहिजे आपल्याला लांबून. पाहिजे. आणि ही जी गन असते ही थोडीशी क्रॉस पकडायची आपल्याला का कारण ते प्रोडक्ट सगळं इझिली पुढे निघतं. ओके. आणि आधी बघून घ्यायचं कुठे क्रीज वगैरे दिसताय का. जर दिसल्या तर काय करायचं सगळ्यात पहिले तर क्रीज बेंड करून घ्यायचं. कारण क्रीज मध्ये जर जाऊन बसलं प्रोडक्ट तर ते तसंच राहील कारण हवा पण आहे त्याच्यासोबत तर ते लगेच सेट होईल. हो. मी हायलाइटिंग ऑलरेडी करून घेतली त्यामुळे हायलाइटिंग पार्ट हा हायलाइटिंगच दिसेल. दिसते का शाईन थोडीशी प्रोडक्टची. अजून एक प्रोडक्ट आहे याच्यामध्ये. तीन ते 4 ड्रॉप घेतले का त्याचं आहे. तरी टच केलं सगळं निघून येतं. पण ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. ही रोज नाही करायची. ज्याला एअरबेस चालवायचं आहे त्याने घ्या. काय केलं काय दिसतंय का? क्रीज लाईन. डायरेक्ट अशी आल्यासारखी दिसते बघा. इकडनं लक्षात जे आहे पॉइंट जो आहे तो एकदम शार्प आहे. आ रहा है सना नीचे से तो नहीं आ रहा है ज़्यादा. हाथ थोड़ा ऊपर करो. यामिनी हे प्रोडक्ट खूप ट्राय झाले खूप वेळचं काढलं होतं का. नाही ना ते ना संपलं ते आपलं ते नवीन घे ना. आता मला काय करायचंय फ्लोअरला
हे बघा, हे नवीन ब्लश आले MMS चे, त्या ब्रँडचं आपण फाउंडेशन वापरतो. ब्लश आणि हा ना असं बघा शेड असलं शेड आहे. नाही नाही, एक शेड आहे. झिरो सेवन हायलायटर आहे, ते गोल्डन होतं, थोडं नॉर्मल पिंक टोन आहे. फेअर टोनला जास्त आणि आता हे जे हायलायटर आहे थोडं व्हायब्रंट आहे आणि हे जे आहे ना हे स्मूथ आहे. हे एकदम स्किन टोन ग्लो साठी. दोन्ही स्किनला घेत जातं ना मग एक घेतलं तरी चालतं. ते काय करणार तुम्हाला एकदम स्मूथ ग्लो प्रोडक्ट लागतं, एकदम नॅचरल आहे, वाटणार पण नाही तुम्ही काय केलंय म्हणून. असंच नाही पिन लावून असं करायचं. असं केला तर आहे ना त्याला हे नाही ना ठेवायला जागा नाही. मधुडायला थोडं वर घेतलं नाही ना, थोडं वर खूप वर घेतलं तर चांगला नाही दिसणार ना. आणि ते असं पाहिजे काहीतरी. क्लासचा काहीतरी फायदा झाला पाहिजे ना.